नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट आहे दत्तराव ना दत्तराव जिजाभाऊ जाधव साहेबांचा, कंपोस्ट करंजी, तालुका मानवत, जिल्हा परभणी यांचा। आणि हे त्यांचे गोटू साहेब चिरंजीव आहेत। तर यांची खूप चांगली मेहनत आहे आणि त्यांच्या मेहनतीतून आपण हा प्लॉट फुलवलेला आहे। तर याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे अलक्रॉप डेव्हलपमेंट 2020 फार्मिंग बिझनेस स्कूल शेतकऱ्यांची शेतीशाळा याच्यामार्फत। आणि पूर्ण क्रॉप ट्रीटमेंट सर्व्हिस आहे यांची। नत्रस्फुरत पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन। तर आता पानाची क्वालिटी जी दिसते तुम्हाला, काही चुरडा मुरडा आहे, कुठं अँटी करप्शन व्हायरस आहे, असं पान पाहिजे बघा आपलं। क्लिअर सफेद, चुरडा मुरडा नाही पाहिजे। आता हे जे शेंड्याचा चुरडा आहे ना, शेंड्याला चुरडा आहे, हे आपलं ड्रेंचिंग वाटर कव्हर होतं। आता स्प्रे जास्त उन्हाळ्यात घ्यायची नाही, स्प्रे नाही आता उन्हाळ्यात स्प्रेचं घ्यायचं नाही। जे काय टाकायचं आता ड्रेंचिंग वॉटर टाकायचं, ड्रेंचिंग वर घ्यायचं। ड्रेंचिंग मध्ये खतं बी सोडायची, काही सोडायचे असले तर वॉटर सोल्युबल खतं। आणि ड्रेंचिंग मध्ये ह्युमस आपल्याला मुख्य घटक आहे। ह्युमस आपल्याला घ्यायचं आहे प्रति प्लांटला कमीत कमी 100 ml। आणि बायो पॉवर घ्यायचा आहे प्रति प्लांटला 100 ml। तर ह्युमस मध्ये काय आहे, नत्रस्फुरत पालाश मुख्य अन्नद्रव्य, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर दुय्यम अन्नद्रव्य, आणि जस्त लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन मायक्रोन्यूट्रल। त्याच्यामुळं दुसरे कोणते खतं नाही जरी घेतले तर तुमच्या त्या नुसते ह्युमसवरच तुमचा प्लॉट कव्हर होऊन जातो। वॉटर सोल्युबल खतं ज्यावेळेस आपली सेटिंग होईल त्यावेळेस आपण घेऊ। विनाकारण खताला खर्च करण्याची गरज नाही। विनाकारण करण्यात काहीच मतलब नाही। त्याच्यामुळे आता ह्युमस आणि बायो पॉवर याच्यावरच आपलं हे दोनच काम करणार। ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सुरमोनो, ड्रायकोडर्मा, पीएसबी, केएमबी म्हणजे न्यूट्रिशन अवेलेबल करून देणारे बॅक्टेरिया सगळे बायो पॉवर मध्ये आहेत। आणि ह्युमस मध्ये सगळे टोटल एलिमेंट्स आहेत, जे आपल्याला माहिती आहे ते बी आणि जे माहिती नाही ते बी। 108 प्रकारचे एलिमेंट्स त्याच्यामध्ये सापडतात आपल्याला ह्युमस मध्ये। त्याच्यामुळे ह्युमस हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आपल्याला झाडाच्या सर्वांगीण विकासासाठी। त्यासाठी आपल्याला ह्युमस आणि बायोमिक्स, बायोमिक्स जे आहे ना, तर बायोमिक्सच बाय प्रोडक्ट बायो पॉवर। म्हणजे बायोमिक्स मध्ये जे घटक आहेत त्याच्यापेक्षाही जास्त काही घटक इन्व्हॉल्व केलेले आहेत बायो पॉवर मध्ये। सध्या छान प्लॉट आहे, एक नंबर। आता हे कुठं बुटं तण दिसायले ना, हे आता कापायचं आणि जागेवर टाकायचं। जागेवर टाकायचं, वाळून कुजणार। हे का दिसायला जे तणकड तुम्हाला बुडाला हे कापून घ्यायचं। बुडकी उपटायची गरज नाही। नाही विळ्यानं आता हे कापून घ्यायचं सरळ बुड, हे इथं कापून घ्यायचं आणि जागेवर टाकायचं। आणि ड्रेंचिंग बुडाला सोडून द्यायची। ड्रिप जर चालू असेल तर ड्रिप वॉटर सोडा। ड्रिप चालू आहे, ड्रिप चालू असेल तर ड्रिप वॉटर सोडून द्या, अजून सोपं काम होतं। ड्रिप वॉटर ड्रेंचिंग करून घेतो। छान प्लॉट आहे, मस्त। आता हे व्हायरल इन्फेक्शन आहे, हे व्हायरल इन्फेक्शन त्यानं कमी होऊन जातं। असं पान राहिलं पाहिजे आपलं एकदम फ्रेश, क्लीन। छान पान आहे, मस्त। हे तणकटच म्हणू लागले, झालंय हे। आता हे कापून घ्यावं माझ्या मनानं, कापून घ्यायचं, कापूनच घ्यावं, कापून घ्यायचं, जागेवर टाकायचं, बुडाला लावायचं म्हणजे गार राहते। गार राहते, आपली ड्रेंचिंग बी चांगली होती त्याला। बाकीचं काय नाही। याला तिरी केली का? तिरी केलेली। 2 तास होते ना वाटतं मध्ये? 2 होते।
किती झाली तूर? तूर झाली इकडे 45 थैल्या झालं. बरं. पावणे 7 पाहिजे. बरोबर. पावणे 8 पाहिजे. पावणे 8 पाहिजे. आणि तिकडे 29 झालं. तिकडे आपण हरभरा पेरल्यामुळे थोडं उतार कमी आला तुरीला. हो. बरं. तिकडे मूग पेरला होता म्हणून ते पाऊस पडल्यावर पेरण्यात आलं. चला आता कापूनच घ्या तुम्ही. आता कापून हे जे कर 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 कापून घ्यायचं मस्त. आणि झाली. झाडाच्या बुडाला द्याच टाकून. हो. वाढ पण मस्त झाली. छान आहे. ते बुड बघा ना कसं झालं. मस्त झालं. बुंदा मजबूतीकरण आपण त्यालाच डोस दिलता ना एक बुंदा मजबूतीचा. बुंदा मजबूतीकरण करण्यासाठी डोस दिलता ना. हा ते महत्वाचं आहे. कारण बुंदा मजबूत जर झाला तर आपलं झाड त्याच्यावर आधार वाढ व्यवस्थित होती. आधार मिळतोय ना प्रत्येक फाट्याला. बुंदा मजबूत जर असेल तर आधार मिळतो प्रत्येक फाट्याला. आणि आधार जर मिळाला तर उद्या फळं लागल्यावर वाकणार नाही. वाकणार बी नाही आणि झाड फाटे मोडणार नाहीत. आणि परिपक्वता बुडा वाचते. आता हे जे खाली फळं लागतात ना. हा लागतात ना. मग याला आपल्याला छाटणी करायचं काम नाही. नाही करायचं नाही छाटणी. आता काहीच करू नका तुम्ही. नाही येईल तुम्हाला समजा सहज विचारतो मी. विचारा ना, काय अडचण नाही. बुडाला हे लागतं आपल्याला माल लागतो इथं जे आहे ना. आता याचं काही नाही. बुंदा आता मुक्त तयार व्हायला. आता फक्त बघा शेटिंग आपली खोडाला झाली पाहिजे. खोडाला अलग लक्षात. मेन खोडाला जे मेन खोडावर जे फळ असतं का ते ठोकर असतं मोठं. आणि जे शेंड्याला फळ लागते का ते बारीक लागते. बारीक लागते. त्यासाठी जी झाडाच्या निम्यापासून शेटिंग जास्त व्हावं खाली तर मग फळ आपल्याला मोठं मिळेल. आणि जेवढे शेंड्याला तुम्ही माल धरता तेवढं फळ बारीक मिळेल. कारण शेंड्याकडे होणार न्यूट्रिशनचं वहन कमीच असणार. बुडा करून न्यूट्रिशन होणार खालूनच वर. मग जिथं इथं न्यूट्रिशन खालून आलं आणि इथं जर समजा तुमचं फळ असलं तर त्याला अगोदर मिळणार ना. आणि याची पूर्तता झाल्यानंतर पुन्हा वरच्या शेंडे वर जाणार. ते आलं लक्षात. म्हणजे इथून ही आपली पाईपलाईन आहे. इथं अगोदर पाणी मिळालं आणि याला जर समजा पाण्याची पूर्तता चांगली झाली तरच पाणी वर जाणार. तरच पाणी वर जाणार ना. आणि जर याचीच पूर्तता जर नाही झाली तर पाणी वर जाणारच नाही. म्हणजे ते फळ छोटच राहील. असं त्याचं हे असते बघा शास्त्र. फळधारण क्षमता आपली खोडाला झाली पाहिजे. आपली सेटिंग इथं झाली पाहिजे. इथं जेवढी सेटिंग तुमची इथं होईल इथं होऊन उपयोग नाही शेंड्याला. इथं मध्ये व्हायला पाहिजे. तिथं जर सेटिंग चांगली झाली आपली तर आपलं फळ मोठं झालं म्हणून समजायचं. हे महत्वाचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला डोस देतो. आणि उन्हाळ्यामध्ये थंड राहण्यासाठी गार राहण्यासाठी लय महत्वाचं आहे. कारण आता उन्हाळा हे 4 महिने थोडं लक्ष द्यावं लागतं. तर मे जून जुलै ऑगस्ट आता मार्च एप्रिल मे आणि जून 4 महिने लय महत्वाचे आहेत. आणि मग जुलैमध्ये पुन्हा पावसाळी डोस आपला जुलैमध्ये. मग जुलैमध्ये त्याला की मग डायरेक्ट डिसेंबरमध्ये किंवा दिवाळीला. म्हणजे वर्षात 3 डोस बस. क्वालिटी छान आहे मस्त. क्वालिटी छान. थँक्यू मित्रांनो. धन्यवाद. कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. जय हिंद जय भारत.